पुण्यात जे आहे ते काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आणि वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी टांगा घेऊन आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ते बैलगाडी असेल, टांगा असेल, हे घेऊन या ठिकाणी काँग्रेस आंदोलन करते आणि भाजप विरोधी जी आहे ती घोषणाबाजी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत। काय सांगाल, आज तुम्ही घोडागाडी घेऊन कलेक्टर ऑफिस मध्ये दाखल झाला? निश्चितपणाने, कारण आता पेट्रोलला आणि डिझेलला सोन्याचे भाव आलेले आहेत। सर्वसामान्य जनता अफोर्ड करू शकणार नाही आता पेट्रोल आणि डिझेल। म्हणून काँग्रेस सरकारने जो काही भारत देशाचा विकास केला होता आणि मोटार गाड्या या देशामध्ये आल्या होत्या, परंतु आता पुन्हा एकदा आपण मागे चाललेलो आहोत आणि आता पुन्हा एकदा आपल्याला घोडागाडी आणि बैलगाडीवर जाण्याची वेळ आलेली आहे। जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे। निश्चितपणे त्यांना माहिती आहे की लोकांमध्ये खूप मोठा असंतोष आहे आणि लोक निश्चितपणे रस्त्यावर येऊन सरकारचा विरोध करणार, भाजपचा विरोध करणार आणि म्हणून त्यांनी जमावबंदी लागू केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपकडून जी जमावबंदी जी लागू करण्यात आली आहे आणि त्या जमावबंदीच्या निषेधार्थ आपल्याला संपूर्ण जमावबंदी जी आहे ती लागू केलेली आहे। सुरक्षेचं कारण देत या ठिकाणी करण्यात आली आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी याच्या विरोधात जे आहे ते काँग्रेस आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता हे आंदोलन कोणत्या स्वरूपात वळण घेताना पाहणं महत्वाचं ठरणार आहे। प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।